तर चला म्हटलं की आज भरपूर दिवसानंतर काही नवीन बनवण्याची इच्छा झाली. तर मुगाची डाळ जी आहे तर भिजत घातलेली होती. त्याचे मस्त असे दहीवडे बनवणार आहे. तर मुगाची डाळीची पेस्ट जी आहे तर न पाणी टाकता जी आहे तर मिक्सरला फिरवून घेतली आणि त्यानंतर जे आहे तर त्यामध्ये आपल्याला मस्तपैकी असं चमच्याने फिरवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असं हलकं पीठ होईल इथपर्यंत जे आहे तर त्याला फेटून घ्यायचं आहे. आणि जवळजवळ 5 मिनिटं त्याला फेटलेलं आहे मी. त्यानंतर मीठ टाकून घेतलं. एका साईडला तेल तापलेलं आहे. तर तेल तापलं आहे त्यामध्ये मस्तपैकी छोटे-छोटे गोल बॉल्स जे असतात तर ते टाकून घ्यायचे आहे. दहीवडे उडदाच्या डाळीपासून पण बनवतात आणि मुगाच्या डाळीपासून देखील बनवतात. तर मस्तपैकी वडे जे आहेत तर ते तळून झालेले आहेत. तर त्यानंतर मी ते कोमट पाणी घेतले, त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलेलं होतं आणि ही वडे त्यात 5 मिनिटं भिजवून ठेवणार आहे. तोपर्यंत इथे दही तयार करून घेते. तर एका पातेल्यात थोडंसं दही घेतलेलं होतं. त्यात थोडीशी साखर टाकून घेतलेली होती आणि त्याला आता मस्तपैकी साखर विरघळेपर्यंत दही जे आहे तर ते फेटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर करायची प्लेटिंग. तर वडे पाण्यातून जे आहे तर असं काढायचे आहेत आपल्याला आणि व्यवस्थित त्याच्यावर दही टाकून आणि चिंच गुळाची चटणी